कधी कधी वाटतं की वी वी फोर्स आवर सेल्फ टू बी chaotic. म्हणजे हे सगळं स्ट्रक्चर, हे समाज, लोक एकत्र, समूह, ह्या सगळ्याचा उद्देश जरी सेफ्टी म्हणून राहणं म्हणून असेल ना, तरी सुद्धा आपण तो मोटिव्ह कधीच मागे सोडलाय. माणूस म्हणून एवढे जास्त झालोय सगळे की आपल्याला दुसऱ्या कोणापासून काही हानीच नाहीये. आपल्याला हानी स्वतःकडनंच आहे. आपण रिस्की स्वतःसाठीच आहोत. म्हणजे ॲज अ स्पीशीज आपण, म्हणजे माणूस जेवढा माणसाला घाबरून आहे तेवढा तो जगात इतर कोणत्याही गोष्टीला घाबरून नाहीये. आणि आय गेस दॅट्स हाऊ इट वर्क्स ऑलवेज, की स्टे chaotic. सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले तर एकत्र येऊन करणार काय मग, राईट? एकत्र येऊन करायला तसं काहीच उरत नाही. मग नंतर एकत्र येऊन फक्त लोक खुश नाही राहू शकत किंवा पीसफुल सुद्धा नाही राहू शकत. त्यांना तो केओस पाहिजे, ते अनबन, ती समटाईम्स इमॅच्युरिटी, समटाईम्स वेडेपणा, टोकणं. मग त्याच्यासाठी 2-4 तिरसट माणसं पण पाहिजेत, 5-6 समजून घेणारे पण माणसं पाहिजेत, काय चाललंय हे न कळणारे पण लोक पाहिजेत, आणि असंख्य फॉलोअर्स पण पाहिजेत की जे म्हणून त्याला पण करतील. सगळ्यांना काही ना काही ट्रॉमा पाहिजे. त्या विदाऊट दॅट, म्हणजे आता मी त्याला ट्रॉमा म्हणतोय असं गौरी म्हणते, माझी बायको जरी तसं म्हणत असली की तरी सुद्धा ट्रॉमा म्हणजे काय, ऍक्शन रिॲक्शन आहेत त्या, की प्रत्येक गोष्ट प्रत्येकाने काहीतरी वेडवाकडं करून, एकमेकांवर परिणाम करून ती चालू ठेवली पाहिजे. कारण की जर तसं काही झालंच नाही तर मग काय करायचं, हा खूप मोठा प्रश्न आहे जो कोणाला सॉल्व्ह नाही करायचा आहे. आजूबाजूचे चालू असलेले युद्ध सुद्धा तेच आहेत, दुसरं काही नाही आहे. म्हणजे ओढवून आणलंय सगळं उगच आणि आपण तेच करत चाललोय. आणि मला तर असं जाऊन कोणाला समजावं पण वाटत नाही की भाई यार, ह्याच्यात काही सेन्स नाही आहे. म्हणजे युद्धाचं नाही बोलत आहे मी इन जनरल बोलतोय. म्हणताल असं कोण आहे तू की तू समजायला जाशील, तसं नाही. बट इन जनरल सुद्धा असं फार काही मला कोणाला काही शिकवावं, जाऊन सांगावं, समजावं किंवा बोलावं वाटत सुद्धा नाही. कधी कधी असं वाटतं राहू दे यार, आपण आपापलंच बरं आहे. आपापलं बरं आहे म्हणजे कसं सांगू आता, आय थिंक आय डिनाय टू बी अ पार्ट ऑफ सोसायटी समटाईम्स. म्हणजे मला नाही व्हायचंय तसं, मिसळायचंच नाहीये स्वतःहून कदाचित, की राहू दे ना यार, दूरच राहू दे, नको ते, तुम्ही तुमचंच बघा बाबा, मला खेटायलाच येऊ नका, काही झालं तरी खेटायला येऊ नका, असंच फार जास्त वाटतं मला. आणि ते तसं वाटण्याचं काही कारणही नाहीये असं, असंही कधी कधी वाटतं. बट आहे ते असंच आहे, कारण की ॲज आय सेड ते खूप जास्त केऑटिक आहे आणि कोणाला त्याच्यातनं सोल्युशन नको आहे. सगळ्यांना त्याच्यातनं रिॲक्शन हवी आहे, की असं का मग असं करू, तसं का मग तसं करू. त्याच्यावर थांबून की नाही यार ठीक आहे, इट्स 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 ओके, असं पण होत नाही युजली. सो दॅट्स वेअर आय स्टँड समटाईम्स. म्हणजे आय फील की इट्स ओके, बरं आहे, लांबच बरं आहे. तुला माझं काही माहीत नाही, मला तुझं काही माहीत नाही. ॲटलिस्ट त्याच्यामुळे मी तुझ्याशी माणसासारखा तरी वागू शकतोय. ॲटलिस्ट त्यामुळे मी एम्पॅथेटिकली बोलू शकतो. तुला जेवलास का बाबा म्हणू शकतो, किंवा यार हाय गुड मॉर्निंग फ्रेश ॲटिट्यूडने विचारू शकतोय. जर एकदा मी इन्व्हॉल्व झालो तर आय एम अफ्रेड की हे जे, कारण की ग्रुपमध्ये ना तुम्ही त्या एम्पॅथीचं काही करू शकत नाही. इट्स नॉट युजफुल, इट्स नॉट मॅनिप्युलेटिव्ह, की मी तुमच्या कामी चालू 4 गोष्टी करून तुम्ही 4 वाक्य बोललात म्हणून असं होत नाही. त्या एम्पॅथीमुळे, एम्पॅथीमुळे फक्त एवढं होतं की मला तुमची माणूस म्हणून कदर राहते, ज्याची कदाचित समोरच्या व्यक्तीला सुद्धा गरज नाहीये किंवा नकोच आहे त्यालाही. त्यामुळे मग त्याचं काय करायचं बाबा, हा फार एक मोठा प्रश्न येऊन जातो, ज्याचं मग उत्तर सापडायला म्हणजे काही इलाजच नाहीये. त्याचा काही इलाज म्हणण्यापेक्षा त्याला उत्तरच नाही ना. काय उत्तर असणार आहे त्याला? त्यामुळे मग ठीक आहे बाबा, असं तर असं, ॲटलिस्ट आय स्टे हॅपी, एम्पॅथेटिक.
थोडासा इमोशनल टच राहतो आपल्या आयुष्यात, स्वतःच्या सुद्धा आणि इतरांच्या सुद्धा. आपल्याला वाईट वाटतं, कोणाचं काही वाईट झालं की सुख होतं, कोणी आनंदी दिसलं की, ते एकदमच बंद होऊन जाईल, राईट. त्यामुळे हे जे म्हणजे लोकांचं एकमेकांना ट्रिगर करणंच मोटिव्ह आहे समाजाचा, असं आता मला वाटायला लागलं आहे. आणि दॅट्स हाऊ दे वर्क विथ. अँड इफ दॅट्स द केस, आय शुड रेस्ट माय केस हिअर इट सेल्फ, नाही का.